लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या मंगळवार 23 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की अद्वैत त्याच्या रूममध्ये झोपलेला असतो. तेवढ्यात त्याला जाग येते. त्याला तहान लागलेली असते. तर रूममध्ये पाणी ठेवलेलं नसतं. अद्वैतला भूकही लागलेली असते. त्यामुळे तो किचनमध्ये येऊन काहीतरी खाण्याचाही विचार करतो आणि किचनमध्ये येतो. इकडे नैना ही राहुलला पुन्हा पुन्हा फोन करते, पण राहुल फोन काही उचलत नाही. नाईलाजाने शेवटी तो फोन उचलतो आणि नैनाला विचारतो, कशाला फोन केलायस? मी फोन उचलत नाही याचा अर्थ मी बिझी आहे हे कळत नाही का? तर नैना चिडून म्हणते, आता आपलं लग्न ठरलंय आणि तुम्हाला जास्तीत जास्त वेळ द्यायला हवा. तर राहुल म्हणतो, आबांनी मला आजच सांगितलंय, माझ्यावर खूप जबाबदारी आहे, मला खूप कामं आहेत. तर नैना म्हणते, तू जाणून बुजून मला टाळतोयस का? एवढ्या रात्री कोणाला काम असतं? तू मला वेळ द्यायलाच हवा आणि आता मी तो घेणारच, असं म्हणून ती फोन कट करते. त्यामुळे राहुल खूप चिडतो. या मुलीची खूप कटकट आहे असा विचार तो करतो. तेवढ्यात रोहिणी तेथे येते आणि राहुलला म्हणते, म्हणूनच तुला सांगितलं होतं त्या खरे बहिणींच्या नादाला लागू नको, परंतु तू माझ्यावर नाही तुझ्या बापावर गेलाय. माझ्यावर गेला असता तर असं काही केलंच नसतं. राहुल चिडून म्हणतो, मी तुझ्यावरच गेलोय. डॅडवर गेलो असतो तर बरं झालं असतं. मी असं काही केलंच नसतं. मला खूप काम आहे असं म्हणून तो निघून जातो. त्यामुळे रोहिणी चिडते. आता याच्यासाठी मला सगळं करावं लागेल असा विचार ती करते. इकडे कला ही संगीताशी फोनवर बोलत असते. तर अद्वैत हा किचनमध्ये येऊन फळं कापण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला ते जमत नाही. त्यामुळे त्याच्या हातून प्लेट खाली पडते. कला आवाज ऐकते आणि किचनमध्ये येते. ती अद्वैतला विचारते, तू किचनमध्ये काय करतोयस? तर अद्वैत म्हणतो, 5 बोटांची रांगोळी काढतोय. कला विचारते, तू फळं कापतोयस का? भूक लागलीये का? अद्वैत म्हणतो, नाही, टाइमपास म्हणून करतोय. आता किचनमध्ये फळं कापतोय म्हणजे भूकच लागली असेल ना? कला त्याला म्हणते, दाखव, मी कापून देते. परंतु अद्वैत म्हणतो, मी करेल, तुझी काही गरज नाहीये. कला त्याला समजावून सांगते, मी थोडी आखीव देखीव कापेल, तेवढंच बरं वाटेल. तर अद्वैत म्हणतो, पोटातच जायचे ना, मग काही गरज नाहीये. या दोघांमध्ये यावरूनच चांगलं भांडण रंगतं. अद्वैत हा फळं कापू लागतो तर चक्क त्याचं बोट कापतं. कला खूप घाबरते आणि त्याचं बोट पकडते. इकडे रोहिणी ही विचार करते की माझ्या मुलाचं लग्न त्या नैनाशी होतंय आणि याला जबाबदार तो अद्वैत आणि त्याची शहाणी बायको आहे. त्या दोघांना याची परतफेड करावीच लागेल. ती लगेच वकिलांना फोन करते आणि सांगते की मी तुम्हाला जी कागदपत्र सांगितली आहेत ती आजच्या आज तयार करा आणि उद्या मला आणून द्या. अद्वैतवर त्या कागदपत्रावर सह्या घ्यायच्या असा विचार ती करते. इकडे अद्वैतच्या बोटाला लागलेलं असतं तर कला त्यावर हळद लावते. सरोज तेथे येते आणि या दोघांना एकमेकांच्या जवळ पाहून तिला खूप राग येतो. ती जोरजोरात अंजूला आवाज देते. सरोज आलीये हे पाहून दोघेही घाबरतात. अंजू येऊन विचारते, काय झालं? तर सरोज चिडून म्हणते, अद्वैत सर किचनमध्ये आहेत, तू कुठे होतीस? लक्ष देता येत नाही का? अद्वैत सांगतो, आई मला भूक लागली होती म्हणून मी फळं कापत होतो, जास्त काही नाही. तर सरोज म्हणते, बोटाला हे काय लावलंय? ती अद्वैतचं बोट पाण्याखाली धरते आणि हळद धुवून टाकते आणि अंजूला लगेच फर्स्ट एड बॉक्स आणायला लावते. ती अद्वैतच्या बोटाला अँटीसेप्टिक लावून पट्टी करते आणि म्हणते, उद्या डॉक्टरकडे जाऊन टीटीचं इंजेक्शन घेऊन ये. परंतु अद्वैत म्हणतो, त्याची जास्त काही गरज नाहीये, तू काळजी करू नको. सरोज अद्वैतला रूममध्ये पाठवून देते आणि अंजूला त्याच्यासाठी मिल्कशेक बनवायला लावते. अंजू मिल्कशेक बनवते तर सरोज चिडून म्हणते की कला, माझ्या मुलाच्या मागे मागे करायची गरज नाहीये. तू जे करतेस ते मला चांगलंच कळतंय, त्याच्यापासून लांब राहायचं, असं म्हणून ती मिल्कशेक घेऊन निघून जाते. तर कला विचार करते, मॅडम तुम्ही माझ्याबद्दल खूप चुकीचा विचार करताय. इकडे सोहम त्याच्या रूममध्ये पेंटिंग काढत असतो. तेवढ्यात रजनी तेथे येते आणि सोहमला म्हणते, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. तर इकडे संगीता ही सुद्धा काजू बरोबर महत्वाचं बोलायचं म्हणते. तेव्हा रजनी ही सोहमला म्हणते, जे राहुल बरोबर झालंय ते तुझ्याबरोबर होऊ नये अशी माझी इच्छा आहे. तुझ्या मनात काही असेल तर सर्वात आधी मला सांगायचं, मी तुला सपोर्ट करेल. तर सोहम म्हणतो, आई काळजी करू नको, तू फक्त माझी आई नाही तर बेस्ट फ्रेंड आहे. माझ्या मनात जे काही असेल सर्वात आधी ते मी तुला सांगणार. त्यामुळे रजनीला आनंद होतो. इकडे काजूला सुद्धा संगीता म्हणते की नैनाच्या प्रकरणामुळे आपली खूप बदनामी झालीये, त्यामुळे जर तुझं कुणावर प्रेम असेल तर आधी आम्हाला सांग. तेव्हा काजल म्हणते, आई नैनाताई नाही तर कलाताई माझे आदर्श आहे, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको. तुला आणि बाबांना त्रास होईल, मनस्ताप होईल असं मी कधीच काही करणार नाही. हे ऐकून संगीतालाही खूप आनंद होतो. इकडे अद्वैत त्याच्या रूममध्ये असतो.
सरोज त्याच्यासाठी मिल्कशेक घेऊन येते आणि म्हणते की तुला काही हवं होतं तर मला सांगायचं ना, त्या आगाऊ मुलीला का सांगितलं? तर अद्वैत म्हणतो मी तिला नाही सांगितलं, महत्वाचं असतं तर मी तुला सांगितलं असतं. ती प्लेट खाली पडली म्हणून ती आली. तर सरोज म्हणते नाही, तिचं तुझ्या प्रत्येक हालचालीवर लक्ष असतं, ती जाणून बुजून आली असेल. परंतु अद्वैत म्हणतो मला तसं वाटत नाही. सरोज त्याला विचारते आज सकाळी रोहिणीने तुला काय सांगितलं, काय बोलली ती तुझ्याशी? अद्वैत म्हणतो त्यांनी माझ्याकडे वचन मागितलं की जर हे लग्न जमवायचं असेल तर मला एक वचन दे. हे ऐकून सरोजला मोठा धक्काच बसतो. ती चिडून म्हणते आधी हे दोघे त्रास देतात, आपल्या विरुद्ध कट कारस्थान करतात आणि मग आपल्याकडेच वचन मागतात. ती जे काही मागेल ते मला सांग. अद्वैत हो म्हणतो. सरोज तेथून निघून जाते. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की रामनवमीचा प्रसाद बनवताना अद्वैत आणि कलामध्ये पुन्हा एकदा चढाओढ होणार आणि या दोघांच्या हातूनच रामनवमीच्या प्रसादात साखर पडेल. त्यामुळे सरोजचा चांगलाच जळफळाट होईल. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच. परंतु तोपर्यंत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. लक्ष्मीच्या पावलांनी.